महाराष्ट्रामध्ये शेतजमिनींच्या खरेदी विक्री संदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कोणालाही शेतजमीन खरेदी करता येणार नाही, अशी नवीन कडक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली। भूमाफियांना आळा घालण्यासाठी राज्यभर जमिनींचं मॅपिंग आणि डिजिटल पडताळणीची व्यवस्था देखील राबवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र कुळ कायद्यानुसार नियमावली आहे, परप्रांतीयांना शेतकरी असल्याशिवाय राज्यात जमीन घेता येत नाही। परंतु काल आपण बघितलं असाल, सिंदूरमध्ये मोपा विमानतळ तयार झालं, त्याच्या आजूबाजूला परप्रांतीयांनी जमीन गेल्याच्या तक्रारी आल्या। आज धुळेमध्ये तक्रारी आल्यात। त्यामुळं महाराष्ट्र कुळ कायदा नियम ज्यांनी तोडलेला आहे, आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून संपूर्ण सर्वेक्षण करणार आहोत की परप्रांतीयांच्या रजिस्टर केलेल्या आहेत, जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांनी कुळ कायद्याचा भंग केला असेल तर अशा जमिनी शासनाच्या नावाने जमा करू। या जमिनी शासन ताब्यात घेईल। चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्री केली असेल आणि आमच्या महाराष्ट्रात या ठिकाणी शेतकरी नसताना शेती खरेदी केली असेल, जमिनी खरेदी केल्या असतील, हे नियमबाह्य आहे। हे महसूल कायद्याच्या कुळ कायद्याच्या विरुद्ध आहे। त्यामुळे याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत।